729 आचार्य अकॅडमी. मी सोनाली मॅम आणि आज आपण स्टार्ट करतोय 10th SSC चा चॅप्टर नंबर 6 रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. तर सगळ्यात अगोदर आपण हे बघूया की लाईट कशाला म्हणायचं. आतापर्यंत आपण 8वी पासून शिकलोय की लाईट म्हणजे काय किंवा लाईट इज फॉर्म ऑफ एनर्जी, हे आपण आतापर्यंत शिकलोय. पण अजून सुद्धा लाईटचे खूप सारे फिनॉमिनॉन्स आहेत किंवा लाईट कशाला म्हणायचं हे आपण या चॅप्टर मध्ये बऱ्यापैकी पाहणार आहे. तर लाईट इज फॉर्म ऑफ एनर्जी. ठीक आहे. आता मी एक छोटीशी गोष्ट सांगते तुम्हाला. गोष्ट अशी आहे की आमच्या क्लासमध्ये निक्की नावाची एक मुलगी आहे. निक्की नावाची मुलगी खूप हुशार आहे, खूप मेहनती आहे, खूप जिद्दी आणि खूप अभ्यास करते. का? कारण तिला 10वीच्या बोर्डमध्ये 100% मिळवायचे. आता निक्की अभ्यास करायला गेली तिच्या स्टडी रूम मध्ये. ती खूप अभ्यास करते आणि अभ्यास करता करता अचानक लाईट गेली. आता लाईट गेल्यावर निक्की काय म्हणेल? बाई, हा काय प्रकार. तर थोड्या वेळानंतर लाईट परत आली. लाईट परत आल्यानंतर निक्कीला तिच्या रूम मधल्या सगळ्या गोष्टी दिसतायत. जसं की तिचं स्टडी टेबल असेल, तिच्या समोरचे बुक्स असतील, पेन असेल, कबर्ड असेल, ह्या सगळ्या गोष्टी तिला दिसतायत. आता हे कसं काय होतंय? कारण निक्कीच्या रूम मध्ये जी लाईट आहे ती लाईट निक्कीच्या बुक्स वरती पडतीये. निक्कीच्या बुक्स वरती लाईट पडल्यानंतर तिथून लाईटचं होतंय रिफ्लेक्शन आणि रिफ्लेक्शन होऊन ती लाईट कुठं जाणार आहे? निक्कीच्या डोळ्यामध्ये. बरोबर. डोळ्यामध्ये लाईट गेल्यानंतर तिथून सिग्नल्स पास होणार आहेत तुमच्या ब्रेनकडं. ब्रेन त्या इमेजला ऍज इट इज ऍक्च्युअल इमेज मध्ये कन्वर्ट करणार आहे आणि तुम्हाला जो कुठला ऑब्जेक्ट असेल तो ऍज इट इज दिसणार आहे. बरोबर. येस. याचाच अर्थ असा आहे किंवा याच्यातून आपल्याला काय सांगायचंय की लाईट हेल्प्स अस टू सी एव्हरीथिंग. ठीक आहे. याचा अर्थ आहे की लाईट आपल्याला सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी हेल्प करतं. ठीक आहे. सो सेकंड पॉइंट, लाईट हेल्प्स अस टू सी एव्हरीथिंग. लाईट इज ऑल्सो कॉल्ड एज इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. लाईटला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन सुद्धा म्हणतोय कारण लाईट जी आहे ती दोन गोष्टींपासून बनलेली आहे. एक म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आणि दुसरी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड. म्हणून आपण लाईटला म्हणतोय इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. याचा अजून मॅक्सिमम अभ्यास तुम्ही 11th मध्ये गेल्यानंतर कराल. ठीक आहे. त्याच्यानंतर लाईट ही जी आहे ती ऑलवेज स्ट्रेट लाईन ट्रॅव्हल करते. ठीक आहे. लाईट जी ऑलवेज आहे ती स्ट्रेट लाईन ट्रॅव्हल करते म्हणून आपण त्याला म्हणतो रेक्टिलिनियर प्रोपॅगेशन. ठीक आहे. सो these are the several points which is related to the light. First one is light is form of energy. Second, it helps us to see everything. Third one, light is also called as electromagnetic radiations or electromagnetic waves. Then, and last one is light always travels in a straight line path which is called as a rectilinear propagation. ठीक आहे. सो सगळ्यांना लाईट क्लिअर असेल. ओके. याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपण बघणार आहे की लाईटचे खूप सारे फिनॉमिनॉन्स असतात. जसं की रिफ्लेक्शन आहे, रिफ्रॅक्शन आहे, डिस्पर्शन आहे, स्कॅटरिंग आहे, त्याच्यानंतर इंटरफेरन्स आहे, डायफ्रॅक्शन आहे, पोलरायझेशन आहे. असे खूप सारे फिनॉमिनॉन तुम्हाला लाईटचे बघायला मिळतात. पण या चॅप्टर मध्ये आपण काय बघणार आहे? आपण बघणार आहे रिफ्रॅक्शन. ठीक आहे. आपल्याला काय बघायचंय? रिफ्रॅक्शन. आता हे जे इंटरफेरन्स आहे, डायफ्रॅक्शन आहे, पोलरायझेशन आहे, हे जे फिनॉमिनॉन्स आहेत हे तुम्हाला 12th मध्ये गेल्यानंतर असतील. ठीक आहे. आता सगळ्यात अगोदर जर रिफ्रॅक्शन व्हायचं असेल तर काय गरजेचं आहे? तर रिफ्रॅक्शन होण्यासाठी आपल्याला दोन मीडियमची गरज आहे. दोन ट्रान्सपरंट मीडियमची गरज आहे. आता ट्रान्सपरंट मीडियम कोणाला म्हणायचं? असं मीडियम की ज्याच्यामधून लाईट इझिली ट्रॅव्हल होते त्याला आपण म्हणतो ट्रान्सपरंट मीडियम. सो इथे डेफिनेशन लिहिली आपण. अ मीडियम दॅट अलाउज लाईट टू पास थ्रू इझिली. ठीक आहे. म्हणजे जिथून लाईट इझिली ट्रॅव्हल करते, ज्या मीडियम मधून लाईट इझिली ट्रॅव्हल करते त्याला आपण काय म्हणणार आहे? ट्रान्सपरंट मीडियम. फॉर एक्झाम्पल एअर आहे, वॉटर आहे, ग्लास आहे, हे सगळे कसे मीडियम आहेत? ट्रान्सपरंट मीडियम आहेत. सो ट्रान्सपरंट मीडियम क्लिअर आहे सगळ्यांना? येस. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघूयात की आपण सांगितलं की रिफ्रॅक्शन होण्यासाठी दोन मीडियमची गरज आहे. ठीक आहे. तर त्यातलं एक आपलं असणार आहे रेअरर मीडियम आणि एक असणार आहे डेन्सर मीडियम. आता आपण बघूयात की रेअरर मीडियम कोणाला म्हणायचं. मी फॉर एक्झाम्पल घेतलं
मी घेतलं एअर. ठीक आहे. सो एअर हे काय आहे, रेअरर मीडियम आहे. का, कारण डेन्सिटी रेअरर मीडियम मध्ये काय असतं, डेन्सिटी कशी असते, लो. ज्याची डेन्सिटी कमी म्हणजेच स्पीड ऑफ लाईट कसं असणार आहे, स्पीड ऑफ लाईट असणार आहे जास्त. ठीक आहे. रेअरर मीडियम कोणाला म्हणायचं, ज्याच्यामध्ये डेन्सिटी कमी असते आणि स्पीड ऑफ लाईट हे कसं असतं, फास्टर असतं, त्या मीडियमला आपण म्हणतो रेअरर मीडियम. ठीक आहे. आता रेअरर मीडियम मध्ये काय असतं, जे काही मॉलिक्युल्स असतात ते मॉलिक्युल्स एकमेकांपासून दूरवरती असतात, त्याच्यामुळे लाईट काय होते त्या मीडियम मध्ये, इझिली ट्रॅव्हल करते. ठीक आहे. जर मॉलिक्युल्स दूरवरती असतील तर लाईटला ट्रॅव्हल करण्यासाठी कुठलाही अडथळा नसेल, त्याच्यामुळे लाईट काय करेल, इझिली ट्रॅव्हल करेल. ठीक आहे. पुढं डेन्सर मीडियम कोणाला म्हणायचं, ज्याची डेन्सिटी जास्त, ज्याची डेन्सिटी जास्त आणि स्पीड ऑफ लाईट कमी. ठीक आहे. ज्याची डेन्सिटी जास्त आणि स्पीड ऑफ लाईट कमी, त्या मीडियमला आपण म्हणणार डेन्सर मीडियम. फॉर एक्झाम्पल मी घेतलं वॉटर, मी घेतलं ग्लास. ठीक आहे. जेव्हा लाईट वॉटर किंवा ग्लास मधून ट्रॅव्हल करेल त्यावेळेस लाईटचं स्पीड काय होणार आहे, कमी होणार आहे. लाईटची डेन्सिटी त्यावेळेस जास्त असणार आहे. का, कारण वॉटर आणि ग्लास मध्ये जे काही मॉलिक्युल्स असणार आहेत ते मॉलिक्युल्स कसे असणार आहेत, एकमेकांच्या जवळ असणार आहेत, खूप क्लोज असणार आहेत. त्याच्यामुळं लाईटला ट्रॅव्हल होण्यासाठी स्पीड येणार नाहीये किंवा लाईट इझिली ट्रॅव्हल करू शकणार नाहीये. ठीक आहे. सो त्याला आपण म्हणणार डेन्सर मीडियम. आता एक छोटस एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला सांगते. सपोज आपल्या क्लासमधला जो ओम आहे, ओमला काय करायचंय, बाईकवरून फिरायला जायचंय. ठीक आहे. तर ओमनी काय घेतलं, बाईक घेतली आणि तो रोडवरून फिरायला चाललाय. आता ओम ज्या रोडनी चाललाय तो रोड कसा आहे, एकदम रिकामा आहे, काहीच ट्रॅफिक नाहीये. तर ओम काय करेल, गाडी फास्ट पळवेल, है ना, ओमची गाडी खूप फास्ट जाईल, बरोबर. पण तेच जर ओम पुढे गेला आणि पुढे जर खूप गर्दी आली, खूप ट्रॅफिक आलं, तर ओमच्या गाडीचं स्पीड कमी होईल, बरोबर. म्हणजे जर मध्ये काही गोष्टी आल्या किंवा ट्रॅफिक आलं तर स्पीड काय झालं, कमी झालं. ठीक आहे. सो सेम लाईक दिस, इथं मॉलिक्युल्स कसे असतात, एकमेकांपासून दूर असतात, त्यामुळं इथं लाईटचं स्पीड काय असणार आहे, जास्त, आणि इथं जे काही मॉलिक्युल्स असणार आहेत ते कसे असणार आहेत, एकमेकांच्या क्लोज असणार आहेत, त्याच्यामुळं इथं लाईटचं स्पीड काय होणार आहे, कमी होणार आहे. सो सर्वांना रेअरर मीडियम आणि डेन्सर मीडियम क्लिअर आहे? येस, सगळ्यांना क्लिअर आहे. आता नेक्स्ट आपण बघूयात की रिफ्रॅक्शन कशाला म्हणायचं. ठीक आहे. व्हॉट इज मीन बाय रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आपण एक छोटीशी डायग्राम काढूया याच्यामध्ये, रे डायग्राम. ठीक आहे. आपण दोन मीडियम घेऊया. बघा, मी घेतलं, एक आहे एअर मीडियम. ठीक आहे. म्हणजेच कोणतं मीडियम असणार आहे, रेअरर मीडियम. ठीक आहे. एअर म्हणजेच तुमचं कुठलं असणार आहे, रेअरर मीडियम. ठीक आहे. आणि मी सेकंड मीडियम कोणतं घेते, वॉटर. वॉटर जे की असणार आहे तुमचं डेन्सर मीडियम. ठीक आहे. जे की असणार आहे डेन्सर मीडियम. ओके. अशा आपल्याकडे दोन मीडियम आहेत. कन्सिडर करा, एक इन्सिडेंट रे आहे जी एअर मीडियम मधून वॉटर मीडियम कडे ट्रॅव्हल करणारी. ठीक आहे. सो मी घेतली एक इन्सिडेंट रे. ठीक आहे. जी कुठं जाणार आहे, एअर मीडियम मधून वॉटर मीडियम मध्ये जाणार आहे. ठीक आहे. इथं आपण एक नॉर्मल दाखवूया. ठीक आहे. ही आहे आपली नॉर्मल, याला आपण म्हणूया एन. ठीक आहे. ही आपली काय आहे, इन्सिडेंट रे. ठीक आहे. सो इन्सिडेंट रे आली. इन्सिडेंट रे कुठे आहे सध्या, एअर मीडियम मध्ये, म्हणजे रेअरर मीडियम मध्ये, बरोबर. आता तीच लाईट, ती जी रे आहे ती रे काय करणार आहे, एअर मीडियम मधून वॉटर मीडियम मध्ये येणार आहे. सो वॉटर मीडियम मध्ये येताना काय होईल, एकतर त्याचं स्पीड कमी होईल, बरोबर, आणि काय होणार आहे, लाईट बेंड होणार आहे. जी काही इन्सिडेंट रे आहे ती इन्सिडेंट रे त्याची डायरेक्शन चेंज करणार आहे. म्हणजेच इन्सिडेंट रे काय होणार आहे, जेव्हा वॉटर मीडियम मध्ये येईल त्यावेळेस ती बेंड होणार आहे. ठीक आहे. सो इट बेंड्स. ठीक आहे. डन. सो इथं काय असणार आहे बघा, अँगल ऑफ इन्सिडेन्स, याला म्हणणार तुम्ही रिफ्रॅक्टेड रे. ठीक आहे. इथं असणार आहे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, बरोबर. सो काय झालं तर इन्सिडेंट रे एअर मीडियम मधून वॉटर मीडियम मध्ये येताना
त्या इन्सिडेंट रेची जी काही डायरेक्शन आहे ती चेंज झाली, ठीक आहे, म्हणजेच इन्सिडेंट रे बेंड झाली जेव्हा ती दुसऱ्या मीडियम मध्ये गेली, ठीक आहे. सो व्हेन लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर ट्रान्सपरंट मीडियम, ऍट द टाइम काय होणार आहे, डायरेक्शन जी काही इन्सिडेंट रेची डायरेक्शन असणार आहे ती काय होणार आहे, चेंज होणार आहे, ठीक आहे, डायरेक्शन चेंज होणार आहे, म्हणजेच लाईट बेंड होणार आहे, ठीक आहे. म्हणजे रिफ्रॅक्शन मध्ये काय होतं बघा, रिफ्रॅक्शन मध्ये पहिली गोष्ट दोन ट्रान्सपरंट मीडियमची गरज आहे, बरोबर, आणि जेव्हा इन्सिडेंट रे वन मीडियम टू अनदर मीडियम ट्रॅव्हल करते त्यावेळेस लाईट त्याची डायरेक्शन चेंज करते, म्हणजेच लाईट बेंड होते, आणि त्याच फेनॉमेनॉनला आपण काय म्हणतोय, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, ठीक आहे. सो व्हेन लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम, at that time light bends or light changes its direction, and this phenomenon of bending of light is called as refraction of light, ठीक आहे. डेफिनेशन तुमच्या समोर आहे, सगळ्यांनी व्यवस्थित डेफिनेशन पहा, ठीक आहे. काय सांगितलं मी, जेव्हा लाईट एका ट्रान्सपरंट मीडियम मधून दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियम मध्ये ट्रॅव्हल करणार आहे त्यावेळेस लाईट काय होणार आहे, बेंड होणार आहे, किंवा तुम्ही असं म्हणू शकता लाईट चेंजेस इट्स डिरेक्शन, आणि त्याच फेनॉमेनॉनला आपण काय म्हणतोय, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. इज इट क्लिअर? येस, सगळ्यांना क्लिअर असेल. त्याच्यानंतर आपण बघणार आहे काही छोट्या छोट्या टर्म्स ज्या रिफ्रॅक्शन ऑफ लाईटशी रिलेटेड आहेत. जसं की बघूयात आपण, आताच आपण जस्ट डायग्राम काढली होती तीच डायग्राम आपण परत घेतोय. इथं असणार आहे रेअरर मीडियम, ठीक आहे, जे की असणार आहे एअर, आणि इथं असणार आहे डेन्सर मीडियम, ठीक आहे, जे की असणार आहे आपलं वॉटर, ठीक आहे. ओके, आता ही इन्सिडेंट रे, बरोबर, इन्सिडेंट रे कशाला म्हणायचं, जी रे सरफेस वरती इन्सिडेंट होणार आहे, ठीक आहे, जिथं दोन सरफेसची तुमची बाउंड्री असेल त्या बाउंड्रीवरती जी इन्सिडेंट होणारी रे आहे त्याला तुम्ही काय म्हणणार, इन्सिडेंट रे, बरोबर. इथं काय असणार आहे, इथं असणार आहे नॉर्मल, ठीक आहे, याला आपण म्हणूया एंड नॉर्मल, ठीक आहे. इन्सिडेंट रे सगळ्यांना समजलाय? येस. नॉर्मल कुणाला म्हणूया, एक परपेंडिक्युलर लाईन जी जी दोन बाउंड्रीच्या बिटवीन काय होणार आहे, येणार आहे, त्या लाईनला आपण काय म्हणणार आहे, नॉर्मल, ठीक आहे. सो इमॅजिनरी लाईन जी परपेंडिक्युलरली दोन बाउंड्रीच्या बिटवीन असेल त्या लाईनला आपण काय म्हणणार आहे, नॉर्मल, ठीक आहे. आता इन्सिडेंट रे आल्यावर इथं काय होणार, ही बेंड होणार, ठीक आहे. सो या रेला काय म्हणणार आपण, रिफ्रॅक्टेड रे, ठीक आहे, रिफ्रॅक्टेड रे. ह्या रेला आपण म्हणणार आहे इन्सिडेंट रे, ठीक आहे, याला आपण म्हणणार इन्सिडेंट रे, याला आपण म्हणलो रिफ्रॅक्टेड रे, याला आपण म्हणलो नॉर्मल. आता रिफ्रॅक्टेड रे कोणाला म्हणायचं, आफ्टर रिफ्रॅक्शन जी रे असते किंवा जी रे आफ्टर रिफ्रॅक्शन तुम्हाला दिसते त्या रेला आपण म्हणणार रिफ्रॅक्टेड रे, बरोबर. डन. पॉइंट ऑफ इन्सिडेन्स, पॉइंट ऑफ इन्सिडेन्स ज्या पॉइंटला इन्सिडेंट रे स्ट्राईक होते किंवा इन्सिडेंट रे ज्या पॉइंटला तुम्हाला इथं दिसेल स्ट्राईक झालेली त्या पॉइंटला काय म्हणणार तुम्ही, पॉइंट ऑफ इन्सिडेन्स. त्याला तुम्ही काय म्हणणार, पॉइंट ऑफ इन्सिडेन्स, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं असणार आहे अँगल आय. अँगल आय म्हणजे कोण आहे, अँगल ऑफ इन्सिडेन्स. अँगल बिटवीन इन्सिडेंट रे अँड नॉर्मल इज कॉल्ड एज अँगल ऑफ इन्सिडेन्स, ठीक आहे. आणि पुढचा अँगल असणार आहे अँगल आर, ज्याला आपण म्हणतो की अँगल बिटवीन रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल इज कॉल्ड एज अ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, ठीक आहे. सो अँगल ऑफ इन्सिडेन्स आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन समजलेला आहे. डन. आपण किती टर्म्स बघितल्या विच इज रिलेटेड टू दी रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. फर्स्ट वन इज इन्सिडेंट रे, सेकंड वन इज अ नॉर्मल, थर्ड वन इज पॉइंट ऑफ इन्सिडेन्स, फोर्थ वन इज रिफ्रॅक्टेड रे, पाचवा पॉइंट बघितला आपण अँगल ऑफ इन्सिडेन्स, and sixth one is the angle of refraction, ठीक आहे. सो these are the terms. मी त्याच्या डेफिनेशन सुद्धा इथे लिहिले जेणेकरून तुम्हाला थेरॉटिकल जर लिहायचं असेल तर त्याच्यासाठी तुमच्यासाठी ते हेल्पफुल आहे, ठीक आहे. इथं अँगल ऑफ इन्सिडेन्स आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शनची सुद्धा डेफिनेशन आहे, ठीक आहे. सो आतापर्यंत आपण काय काय बघितलं 5 मिनिटात रिवाइज करूया, ठीक आहे. सगळ्यात अगोदर मी स्टार्टिंगला सांगितलं की लाईट कशाला म्हणायचं, ठीक आहे. सो लाईट इज फॉर्म ऑफ एनर्जी. Light helps us to see everything.
लाईट इज ऑल्सो कॉल्ड एज इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. आणि फोर्थ वन, लाईट ऑलवेज ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन पाथ, त्यालाच आपण म्हणतो रेक्टिलिनियर प्रोपॅगेशन. ठीक आहे, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण काय बघितलं की लाईटचे खूप सारे फेनॉमेनॉन असतात, लाईक रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन, स्कॅटरिंग, इंटरफरन्स, डायफ्रॅक्शन, पोलरायझेशन. त्यातला आपण काय शिकतोय, रिफ्रॅक्शन. मग मी सांगितलं की रिफ्रॅक्शन होण्यासाठी आपल्याला दोन ट्रान्सपरंट मीडियमची गरज आहे. ठीक आहे, मग ट्रान्सपरंट मीडियम म्हणजे काय असतं की ज्या मीडियम मधून लाईट इझिली ट्रॅव्हल होते त्या मीडियमला आपण काय म्हणतो, ट्रान्सपरंट मीडियम. मग त्याच्यामध्ये एक्झाम्पल काय येतं आपल्याला, एअर येतं, वॉटर येतं, ग्लास येतं. दीज आर आवर ट्रान्सपरंट मीडियम्स. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघितलं की रेरर आणि डेन्सर मध्ये काय फरक आहे. रेरर मीडियम कोणाला म्हणतो आपण, ज्या मीडियम मध्ये स्पीड ऑफ लाईट कसं असेल, जास्त असेल आणि डेन्सिटी काय असेल, कमी असेल. ठीक आहे, त्या मीडियमला आपण म्हणतो रेरर मीडियम. आणि ज्याच्यामध्ये डेन्सिटी जास्त आहे आणि स्पीड ऑफ लाईट कमी आहे त्या मीडियमला आपण काय म्हणतो, डेन्सर मीडियम. ठीक आहे, डन. सो रेरर मीडियम आणि डेन्सर मीडियम लक्षात आलंय. येस, रेरर मीडियमचं एक्झाम्पल काय असणार आहे, एअर. आणि डेन्सर मीडियमचं एक्झाम्पल काय असणार आहे, वॉटर किंवा ग्लास. ठीक आहे, चलो. त्याच्यानंतर आपण बघितलं की रिफ्रॅक्शन ऑफ लाईट कशाला म्हणायचं, जेव्हा लाईट एका ट्रान्सपरंट मीडियम मधून दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियम मध्ये ट्रॅव्हल करते त्यावेळेस लाईट तिची डायरेक्शन चेंज करते आणि त्या बेंडिंग ऑफ लाईटच्या फिनॉमिनलाच आपण काय म्हणतो, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. त्याच्यानंतर आपण बघितलं की काही टर्म्स विच इज रिलेटेड टू द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, लाईक इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे, नॉर्मल, अँगल ऑफ इन्सिडेन्स, त्याच्यानंतर अँगल ऑफ इन्सिडेन्स, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, पॉइंट ऑफ इन्सिडेन्स. ठीक आहे, सो दीज आर द टर्म्स विच इज रिलेटेड टू द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. चलो, आता याच्यानंतर एक मी छोटासा एक्सपेरिमेंट करणार आहे. आता एक्सपेरिमेंट आपल्याला काय करायचंय बघा, मी एक ग्लास घेणार आहे. ठीक आहे, आणि त्या ग्लास मध्ये मी घेणार आहे एक लिक्विड. हे लिक्विड आहे H2O. ठीक आहे, हे आहे वॉटर. चलो, आपण ग्लास मध्ये घेतलं वॉटर. ओके, आता आपण काय करूया, याच्यामध्ये आपण टाकूयात एक पेन्सिल. ठीक आहे, ओके. आता याच्यामध्ये पेन्सिल टाकल्यानंतर मला दोन ऑब्झर्वेशन बघायला मिळणार आहेत. आपण थोडस ग्लासला झूम करूयात. ठीक आहे, थोडस कॅमेरा समोर घेऊयात म्हणजे आपल्याला ग्लास क्लिअरली दिसेल. ठीक आहे, ओके. सगळ्यांना दिसतोय ग्लास, डन. आता याच्यामध्ये मला दोन ऑब्झर्वेशन दिसणार आहेत. तुम्हाला थोडस क्लिअर दिसेल की नाही माहित नाही, पण तुम्ही जर हा एक्सपेरिमेंट घरी करून बघितला तरी सुद्धा तुम्हाला हे बघायला मिळेल. काय दिसणार आहे बघा, तर ही जी काही पेन्सिल आहे या पेन्सिलचा हाफ पार्ट कुठे आहे, एअर मध्ये, आणि हाफ पार्ट कुठे आहे, वॉटर मध्ये. ठीक आहे, आता पेन्सिलचा जो पार्ट वॉटर मध्ये तो मला कसा दिसतोय, तो मला थोडासा साईजला मोठा दिसतोय. बरोबर, एक ऑब्झर्वेशन काय आहे की जो पेन्सिलचा पार्ट पाण्यामध्ये तो मला कसा दिसतोय, साईजला मोठा दिसतोय. बरोबर, आणि दुसरी गोष्ट मला ही ऑब्झर्व होतीये की जिथं दोन मीडियमची बाउंड्री आहे त्या बाउंड्रीच्या तिथं मला पेन्सिलला थोडीशी तुटल्यासारखी दिसते. ठीक आहे, जिथं दोन मीडियमची बाउंड्री आहे तिथं मला पेन्सिल थोडीशी तुटल्यासारखी दिसते. ठीक आहे, मी दोन ऑब्झर्वेशन काय केले बघा, जेव्हा पेन्सिल पाण्यामध्ये आहे म्हणजे पाण्यामधली जी काही हाफ पेन्सिल आहे ती मला कशी दिसते, साईजला मोठी दिसते. आणि दुसरं ऑब्झर्वेशन काय आहे की जो काही बाउंड्री आहे दोन मीडियमची तिथं मला पेन्सिल तुटल्यासारखी दिसते. आता हे मला असं का दिसतंय, हे मला असं दिसतंय बिकॉज ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ठीक आहे, इट हॅपन्स ड्यू टू रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. चलो, सगळ्यांना एक्सपेरिमेंट समजलाय, सगळ्यांनी नक्की हा एक्सपेरिमेंट घरी करून पहा. ठीक आहे, सो मला वाटतं आजच्या लेक्चर मध्ये जेवढ्या काही गोष्टी तुम्हाला टीच केलेल्या आहेत तेवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजलेल्या असतील. आपण पुढच्या लेक्चर मध्ये परत भेटूया, पण त्याच्या अगोदर तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल आहे. जब आंखों में अरमान लिया और मंजिल को अपना मान लिया, जब आंखों में अरमान लिया और मंजिल को अपना मान लिया, अब आसान क्या और मुश्किल क्या, जब ठान लिया तो ठान लिया. तर सगळ्यांना मला हेच सांगायचंय की खूप अभ्यास करा, तुमची 10वीची एक्झाम जवळ येते. हॅपी राहा आणि पुढच्या लेक्चर मध्ये आपण याच्या पुढचा पार्ट बघूयात. तोपर्यंत टाटा, बाय बाय, हॅव अ गुड डे.